UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ लक्षात ठेवा। लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगला झटका दिला, आता तसं होऊ देऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। बारामतीत पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरात संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदारांचा सवाल। बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या वॅगनची तपासणी। बारामतीहून करमाळ्याकडे जाताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी। भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा। पक्षातील सर्व आमदारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं, वळसे पाटलांची माहिती। दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत राडा। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा आरोप। 45 जणांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 4 जणांना अटक। थोड्याच दिवसांचा पाहुणा, माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी। लासलगावच्या सभेत जरांगे भाऊ। महायुतीत शिंदेंचं वजन वाढलं। शिंदे फडणवीसांना विचारत नाहीत, ते थेट शहांशी बोलतात, तरी फडणवीसच विरोधी पक्षनेते होणार, रोहित पवारांची टीका। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो। मोठ्या संख्येने कार्यकर्ते रोड शो मध्ये सहभागी। प्रियंका गांधींची गडचिरोलीमध्ये सभा आणि नागपूरमध्ये रोड शो, तर आजच अमित शहांचा दौरा रद्द। शहा दिल्लीला गेल्याची माहिती। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। संध्याकाळी ठाकरे गटाची बीकेसीमध्ये सभा होणार। शिंदेंची आज नंदुरबार, धुळे आणि फडणवीसांची नागपूर, चांदवड, नाशिक शहरसह इचलकरंजीत सभा, तर अजित पवार पारनेर, शिरूर, कोरेगाव आणि साताऱ्यात सभा घेणार। संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ। निवडणूक प्रचाराच्या खर्चात तफावत असल्यानं निवडणूक आयोगात शिरसाटांना दुसऱ्यांदा नोटीस। सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी निलंबन। सांगलीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी। शरद पवार गटाचा महिला मेळावा आजींनी गाजवला। सुळेंच्या भाषणाआधी आजींकडून पवार साहेबांच्या कामाचं कौतुक। हिंगोलीत खासगी बसमधून 1.5 कोटींची रक्कम जप्त। झिरो फाटा ते जवळा बाजार दरम्यान कारवाई। हिंगोली पोलिसांकडून अधिक तपास सुरू। बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक। पंजाबमधून आकाशदीप गिल अटकेत। पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई। अहिल्यानगरमधून 9 रायफल आणि 58 कारतूस जप्त। जम्मू काश्मीरमधील 8 जणांना पोलिसांकडून अटक। मिलिटरी इंटेलिजन्स आणि तोफखाना पोलिसांची कारवाई। नागपुरात 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी जप्त। नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर कारवाई। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।